लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। डिझेल अभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा मृत्यू। हिंगोलीतील धक्कादायक प्रकाराने संताप। वेळेत अँब्युलन्स मिळाली असती तर बाळ वाचलं असतं। नातेवाईकांचा आक्रोश, चौकशीचे आदेश। हिंगोली तालुक्यातील औंढा नागनाथ तालुक्यातून आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले असून डिझेल नसल्याचे कारण देत सरकारी रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। वेळेत उपचार न मिळाल्याने 7 महिन्यांच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून या प्रकारामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे। औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील मनीषा इंगळे या 7 महिन्यांच्या गरोदर होत्या। अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना दुचाकीवरून जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने हिंगोली शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। मात्र 102 आणि 108 या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांशी वारंवार संपर्क साधूनही मदत मिळाली नाही। नातेवाईकांच्या आरोपानुसार अँब्युलन्समध्ये डिझेल नाही असे सांगून सेवा देण्यास नकार देण्यात आला। परिणामी कुटुंबियांनी खासगी रुग्णवाहिका करून स्वतःच्या खिशातून 800 रुपये खर्च करत महिलेला हिंगोली येथे हलवले। मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। शासकीय रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण नवजात बाळ मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। मनीषा इंगळे यांच्या नातेवाईक अंजली जाधव यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत सांगितले की दुपारी 1 वाजल्यापासून मनीषाला त्रास सुरू होता। आम्ही सतत अँब्युलन्ससाठी फोन करत होतो, पण प्रतिसाद मिळत नव्हता। प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचलो तेव्हा अँब्युलन्स समोर उभी होती, पण डिझेल नसल्याचं सांगण्यात आलं। वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर आमचं बाळ वाचलं असतं। दरम्यान या घटनेनंतर आरोग्य विभागावर तीव्र टीका होत असून रुग्णालय प्रशासनाने डिझेलचा प्रश्न नसून चालक उपलब्ध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे। चालक वैयक्तिक कारणामुळे सुट्टीवर होता, मात्र पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती हे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दिली। तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्याची भूमिका घेतली आहे। गरीब आणि गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने एका निष्पाप जीवाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। ॲम्ब्युलन्सला डिझेल मिळालं नाही आणि त्यामुळे गर्भवती महिलेला उपचार मिळाला नाही, त्यामुळे त्या महिलेच्या पोटातलं बाळ दगावलं गेले। काय सांगणार? असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी करू। डिझेलसाठी उपचार झाले नाहीत असं म्हणणं चुकीचं होईल। वस्तुस्थिती बघून त्याच्यावरती जे संबंधित असतील त्याच्यावरती आपण कारवाई करू, कारण या सगळ्यासाठी निधीची तरतूद आहे, यासाठी मॅनपॉवर आहे, यासाठी सगळ्या आम्ही जर काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा केला असेल आणि त्याचा योग्य पद्धतीचा जर उपयोग नाही झाला समाजाला तर याच्याबद्दलची वस्तुस्थिती चौकशी करण्याचे आदेश आढळतो आणि ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याच्यावरती आम्ही कारवाई करू। पण आपल्या आरोग्य विभागाला फटका बसतोय का डिझेल? प्रश्न डिझेलच्या टंचाईचा मगाशी जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये परिस्थिती चांगली आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये। त्यामुळे मला असं वाटतं की आहे त्याचा पुरवठा व्यवस्थित करत असताना अनावश्यक त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांना भीतीपोटी सुद्धा साठा करण्याचा जो प्रकार आहे तो त्याने थांबवला, बाकी काहीच नाहीये। त्यामुळे गंभीर प्रकारामुळे जे आहे ते त्या रुग्णाला लेट झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आणि त्या महिलेला त्रास झाला, मानसिक शारीरिक बाळ आता दगावला आहे। या सगळ्या प्रकाराला डिझेल नसल्यामुळे कारण झाल्याचं त्यांनी आरोप केला। या प्राथमिक आरोग्य जवळ बाजार या प्रकरणात मी जिल्हा आरोग्य अधिकारी मी स्वतः प्रत्यक्ष प्राथमिक आरोग्य जवळ बाजार तालुका आरोग्य समितीत भेट दिली। त्या अनुषंगाने तिथं माहिती घेऊन मी खात्री केलेली आहे की रुग्णवाहिका ही डिझेल अभावी बंद नव्हती। रुग्णवाहिकेत डिझेलचा साठा होता परंतु ड्रायव्हर तिथं ड्रायव्हर हा काहीतरी वैयक्तिक कारणामुळे सुट्टीवर असल्याचे मला कळाले। त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे रुग्णवाहिका सेवा त्यांनी दिली नाही असं प्राथमिक दर्शनी दिसून आले मला। ह्या प्रकरणामध्ये मी चौकशी पथक माननीय मुख्य कार्यकारी साहेबांच्या आदेशानुसार चौकशी पथक स्थापन करण्यात येईल। चौकशी अंती दोषी कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल। परंतु जर तुम्ही म्हणताय तो ड्रायव्हर सुट्टीवर होता तर बदली ड्रायव्हर का नव्हता एखादा ऐनवेळी, तसं तिथल्या एमओनी एखादा ड्रायव्हर अरेंज का केला नाही? आणि जर नागरिक म्हणते डिझेल नव्हतं तर अत्यावश्यक सेवेमध्ये रुग्णवाहिका असते, डिझेल उपलब्ध करता आलं असतं। हा सगळा प्रकार आता कसा काय करणार? अत्यावश्यक सेवेमध्ये जे कोणी कुचराई केली असेल, अत्यावश्यक सेवेमध्ये अँब्युलन्स ही ऑन रोड
ठेवणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याने तिथं सक्षम अधिकारी आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आहेत, त्यांनी पर्याय व्यवस्था करून घ्यायला पाहिजे होती, त्यांनी केली नाही. तर मी चौकशी अहवालानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना शोकास नोटीस दिलेली आहेत, कारणे नोटीस दिलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आणि चौकशी पथक तिथं नियुक्त केले जाईल. चार सदस्यीय समिती चौकशी पथक नियुक्त केले जाईल. त्या चौकशी समितीच्या अहवालानंतर माननीय मुख्य कार्यकाऱ्यांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. तर मग बाळ दगावलेलं आहे. चालकांची एवढी कमतरता आहे का आणि कशामुळे? जे आपल्याकडे चालकाची 24 प्राथमिक सर्व ठिकाणी ॲम्ब्युलन्सचे चालक आहेत, परंतु चालक हा 24/7 असल्यामुळे त्यांना आणि तिथला चालक हा रोजंदारी तत्वावर कार्यरत होता जवळा बाजार येथील. त्यानंतर जे काही बाळ दगावलं त्याच्या अनुषंगाने डिले कुठं झाला, मृत्यूच्या कारणाचं सर्वेक्षण चाइल्ड डेथ ऑडिट होत असते. त्याच्यामध्ये चाइल्ड डेथ ऑडिटच्या अहवालानुसार डिले काय झालं, मृत्यूचं कारण स्पष्ट होईल त्या अहवालानंतर, आणि त्या अहवालानंतर कारवाई करण्यात येईल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.